महत्त्वाचं म्हणजे दरवर्षी नैसर्गिक 3 ऋतू येतात. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा. उन्हाळ्याचे 4 महिने, पावसाचे 4 महिने आणि हिवाळा म्हणजे थंडीचे 4 महिने. या तिन्ही ऋतूमध्ये तिन्ही ऋतूंचा त्रासही होतो आणि हवेहवेसे वाटतं. त्रासही होतो आणि हवेहवेसे वाटतं. कारण वाढत्या शहरीकरणमध्ये होणारा उकाडा होणारा उकाडा तो आपल्याला सहन होत नाही. वाढत्या थंडीमुळे थंडी या वाढत्या विकास कामामुळे अडली गेली आहे. नैसर्गिक हवा अडली आहे. त्यामुळे थंडीही कमी होते. आणि पावसाळा म्हटलं तर वाढत्या विकास कामांमुळे शहरीकरांच्या जमिनीचा भूभाग राहिलेला नाही आणि जमिनीचा भूभाग न राहिल्यामुळे जेव्हा पाऊस प्रचंड प्रमाणात पडतो, या शहराच्या काँक्रिटीकरणामध्ये या शहराच्या काँक्रिटीकरणामध्ये या शहराच्या काँक्रिटीकरणामध्ये मातीचा भूभाग जो असायला पाहिजे तो राहिलेला नाही. सगळीकडे काँक्रिटिंग. त्याच्यामुळे पडणारा पाऊस जर प्रचंड प्रमाणात आला, त्याची कॅपॅसिटी आहे 100 mm/h, 150 mm/h, 200 mm/h, 250 mm/h आणि 450 mm/h. जर अशा प्रकारचा पाऊस 100-150 रेंजपर्यंत पडला तर शहरामध्ये पूरस्थिती होत नाही. परंतु जो 200-250च्या आसपास आणि जर 450च्या आसपास गेला तर शहरामध्ये पूरसदृश्य स्थिती होते, जी आत्ता आपण अनुभवली. 2-2.5च्या वरती 200-250 वरचे MM/h जर पाऊस गेला तर समुद्रसपाटी पण आलेली भरती आणि पाऊस एकाच वेळी झाला तर शहरामध्ये पूरस्थिती होते. त्यामुळे पूर्वीची असलेली जुनी ड्रेनेज व्यवस्था, पूर्वी असलेली जुनी स्ट्रॉम व्यवस्था, जसं शहराचं विकासांतर होत आहे 30 वर्षाच्या अंतरकालाने 40 मजली इमारती, 50 मजली इमारती, 60 मजली इमारती, 70 मजल्या इमारती, 100 मजली इमारती आज मुंबई शहरामध्ये होत आहेत, ठाणे शहरामध्ये होत आहेत, कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात होत आहेत, वसई विरार पालघर क्षेत्रात होत आहेत, नवी मुंबई क्षेत्रात होत आहेत. तर ह्या विकासाचे घोडदौड कुठेतरी थांबण्यासाठी बेसिक शहराचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढायला पाहिजे, ते वाढत नाही. त्यामुळे जी काही 30-40-50 वर्षापूर्वीची जी काही ड्रेनेज क्षमता आहे ती तशीच आहे. पाणी वाहू जाण्याचे स्ट्रॉम वॉटर ड्रेन म्हणजे गटारीची क्षमता तशीच आहे, ती वाढली जात नाही. तर नव्याने अभ्यास व्हायला पाहिजे, नव्याने सर्वेक्षण व्हायला पाहिजे सगळ्या गोष्टीचं आणि नव्याने बहुउद्देशीय नगराची कॅपॅसिटी बघता या बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर गोष्टीमध्ये पण वाढ झाली पाहिजे. त्यासाठी सर्वेक्षणची गरज आहे. त्यामुळे एसआर ग्रुप कंपनी मार्फत जर पुढे मागे सरकारने योजना या करायचं ठरवलं, ती एसआर ग्रुप कंपनी या कामासाठी सक्षम आहे. पूर्णतः अभ्यास आहे. VGTIच्या कॉलेजमधून आहेत, IITमधून आहेत. हे संपूर्ण अभ्यासक्षेत्र करणारे इंजिनियर्स तेवढ्या कपॅसिटीची कंपनीकडे आहेत आणि ते आम्ही करू. आणि शहराला भविष्याच्या विकासापासून आणि भविष्याच्या धोक्यापासून वाचवायचं असेल ते म्हणजे पूरस्थिती, ट्रॅफिक ॲक्सिडंट आणि ट्रॅफिकमध्ये अडकणं, पूरस्थिती शहरापासून होणं आणि ड्रेनेज व्यवस्थापासून होणं आणि पिण्याचं पाणी जर शहराला हवं असेल तर या सगळ्या योजनांसाठी पूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरच जर शहराला नसेल तर शहराचा विकास होऊन फायदा नाही. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर शहराला नसेल तर शहराचा विकास होऊन फायदा नाही. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर शहराला नसेल तर शहराचा विकास करून फायदा नाही. त्यामुळे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत वाढत नाही, तुम्ही किती उंच इमारती बांधा, 100 मजली बांधा, तोपर्यंत लोकांच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे हा धोका घालवण्यासाठी आता महत्त्वाचं म्हणजे फायर ब्रिगेड व्यवस्था, तेवढ्या कॅपॅसिटीची फायर व्यवस्था पण मुंबई महानगरपालिकेकडे असेल, ठाणे महानगरपालिकेकडे नाही आहे, नवी मुंबई महानगरपालिका नाही, वसई विरार पालघर महानगर, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे तेवढ्या क्षमतेची
आग प्रतिरोधक क्षमता असलेले फायर ब्रिगेड व्यवस्था नाही आहे. मग तुम्ही कुठल्या हिशोबाने 70-70, 100-100 इमारतीच्या महाराष्ट्राने परमिशन देता? तेवढ्या क्षमतेसाठी पिण्याची पाण्याची क्षमता व्यवस्था अजून झालेली नाही आहे. आज मी 50 MLD पाणी पाहिजे, भविष्यात अजून 500 MLD पाणी लागेल. आता 422 MLD पाणी पुरवठा आपल्या शहराला होतो आहे. हा कमतरता पडतो, तरी अजून 50 MLDची भर लागेल आणि भविष्यात अजून 500 MLDची पाणी पुरवठ्याचा अभ्यास व्हायला लागेल. त्यासाठी काळू डॅम, शाई डॅम हा जो ठाणे शहराचा रखडलेला बहुउद्देशीय प्रोजेक्ट आहे, त्या काही 3,000 कोटीमध्ये होणारा प्रकल्प आज 12.5 ते 15 कोटीच्या घरात गेला आहे. आणि मागील विधानसभामध्ये मार्चच्या काळू डॅम प्रस्ताव शहराने मंत्रालयामध्ये मंजूर झालेला आहे. काळू डॅमचा प्रस्ताव सरकारने अधिवेशनामध्ये मंजूर केलेला आहे. त्याला चालना मिळाली आणि जिल्हा कलेक्टर ठाणे यांच्याकडून जमिनीचं भूभागचं हस्तांतर चालू आहे, सर्वेक्षण चालू आहे आणि MMLD हा काळू डॅमचा प्रस्तावाचा प्रकल्प बघत आहे. एवढं मला सांगायचं आहे. त्यामुळे हे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत होत नाही, शहराच्या वाढत्या शहरीकरणाला महत्त्व नाही. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जोपर्यंत होते, शहराच्या शहरीकरणाच्या वाढीला महत्त्व नाही. एवढंच मला सांगायचं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.